मला मान्य आहे की म्हाळसेने असं करण्याची काहीच आवश्यकता नाही. मी तिला थेट सांगून आलो असतो तर बरं झालं असतं. गणोबा आता देवगडावर येणार नाहीत. ते हतच राहत्याल माझ्या संग. पर देव नाही आलं तर काय होणार नाही. ते हत राहून बी त्यांचं समद्यांवर ध्यान राहील. गणोबा तुम्ही गडावर जा. तुमची जी कामं आहेत ती तुम्ही नेटाने करा. म्हणजे तुम्ही खरंच येणार नाही? नाही येणार ते. गणोबा म्हाळसेसाठी मी लिखित संदेश देतोय, तो तिच्यापर्यंत पोहोचवा. जी. मला हे नाही आवडलेलं देवा. सांगून पाहिलं, किती समजावून पाहिलं, पण नाहीच, ऐकायलाच तयार नाहीत. मुळे अहो पुरे झाले आता. घ्या, तुम्ही मलाच बोला. तुम्हीच सांगा आता काय करणार आपण. अक्का काय झालं? कसलं काय? म्हणजे आले का देवगडावर? छे, आम्ही त्यांना कितीदा समजावण्याचा प्रयत्न केला, सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलंच की ते येणार नाही. आता हो काय करायचं? देवींना कसं सांगणार? तू उगीच तिला जाऊन सांगू नकोस म्हणजे झालं. पण म्हाळसाला हे सगळं सांगावंच लागेल. तिचा राग तुम्हाला ठाऊकच नाही जणू. अहो रागाच्या भरात काय करेल कुणाच ठाऊक. आता मलाच कळत नाही काय करावं. काही झालं तरी म्हाळसाला हे सगळं सांगणं आपलं कर्तव्य आहे. आपल्यालाच म्हाळसाकडे जायला हवं. आपण श्री खंडेरायानं गडावर परत घेऊन येऊ असा ती विचार करत असेल. माधवी, तू म्हाळसाला जाऊन सांग आम्ही तात्काळ तिला भेटायला येत आहोत. अक्का मी नाही जात त्यांच्याकडे. त्या मला काहीतरी विचारायच्या आणि नकळत माझ्या तोंडून काहीतरी निघायचं. माधवी, तुला जेवढं काम सांगितलंय तेवढंच कर. बाकीचं काही बोलत बसू नकोस. आम्ही एवढाच निरोप दिलाय असं सांग तिला. जा. बानू, देवा तू अजून जागी? देवा, अहो तुम्ही जागा असताना मला झोप कशी लागल? कळतंय ना? तुम्हासनी केवढा त्रास होतो हाय ते. घ्या जी. बानू, मला ठाऊक आहे की तुला माझी चिंता आहे, पण मी ह्याचा स्वीकार नाही करू शकत. तेव्हा असं कशापायी करतायसा? असं काय मागणं मागितलं आहे मी तुमच्याकडं? असं काय हवं होतं मला? काय बी नाही. नुसतं 4 दिवस आनंदाचं राहावं, तर ते बी दिसना झालं आहे. मग हे समजा असं असताना मला असं वाटतं का मी हे समजा कशापायी केलं? कशापायी? बानू, मी तुला वचन दिलं आहे आणि ते वचन मी पूर्ण करेन. पण ही परिस्थिती निराळी आहे. मग मी आज चुकले का देवा? नाही बानू, तुझं काहीच चुकलं नाही. पण परिस्थितीच अशी आहे. शिवा
वय आणि त्या पायी मला जे हवं होतं तेच मिळेना. तुम्ही हत आनंदात असावं, मी आज तुमच्या संग सुखानं हत राहावं, तेच मिळेना झालं. मग तेव्हा तुम्हीच मला सांगा, हे समजा असं असताना मी आज तुम्हासनी कशा पायी जाऊ देऊ? सांगा जी. होय बानू, तुझं बरोबरच आहे, योग्य आहे. कवडाप्पा, अहो देवीनं रात्र तरी जेवण घेतलं का नाही? नाही गणोबा, अहो तकडं देवाने बी काय खाल्लं नाही हो. असं किती दिस चालेल कोणास ठाव. आधी गडावर समद्यासनी जेवाया घालून मग देवी जेवायच्या. आता त्यांनी स्वतः खाल्लं नाही म्हणल्यावर गडावर कुणी बी जेवणा झालंय. तुम्ही देवासने भेटला ना? वय काय म्हणले ते? कधी येणार आहेत गडावर? नाही सांगता येत नाही म्हणलं. अहो पर मग कामकाज कसं चालायचं? अहो देव काय तो तर राहून राज्याचं कामकाज बघणार आहेत होय. आता परधानजींनी काय केलं तरच ह्यो तिडा सुटेल. ह्याला काहीतरी कारण असणार. देव उगा असं काय करणार नाहीत. आता आपणच आपल्या परीनं काहीतरी करायला पाहिजे बाबा. पर आधी देव आणि देवीने आण घेतलं पाहिजे, मगच गडावरची लोक भाकरीला हात लावत्या. होय होय, खरं आहे. म्हाळसा घे, 2 घास खाऊन घे. नकोय मला. म्हाळसा, असा हट्ट करू नकोस ग. तू उपवास करून काय होणार आहे? हे बघ, ऐक माझं, थोडंसं खाऊन घे, तुला बरं वाटेल. स्वतःला क्लेश देऊन काय होणार आहे? म्हाळसा, अगं तू अन्न ग्रहण करत नाहीयेस म्हणून आमच्या घशाखाली अन्न जात नाहीये. आमचा विचार कर. हे गडावर आल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही आहे. मी यांच्या हातूनच अन्न ग्रहण करेन. इतकंही कुणावर प्रेम करू नये म्हाळसा. स्वतःच्या आराध्यावरही एवढं प्रेम करू नये, कारण परमेश्वर परीक्षा घ्यायला लागतो. मग माझी तर परीक्षा सुरूच आहे. तुलाच विवाह करायचा होता ना त्यांच्याशी. केला विवाह तर महादेवांशी असा पण होता तुझा. आता पाहिलंस ना, हे सगळं सोपं नाही. काय सुख दिलंय तुला महादेवांनी? तुझ्या कोणत्या इच्छा पूर्ण केल्या आहेत? संसार सुख म्हणून काही नाही. त्यांना बोल लावू नको साई. ते सगळं राहू दे. ऐक माझं, थोडंसं खाऊन घे. काय अवस्था केली आहे माझ्या लेकीची. त्यांच्या जागी दुसरं कुणीही असतं तर सरळ विचारलं असतं, माझ्या लेकीने काय पाप केलंय म्हणून तिला अशी शिक्षा देत आहे. पण ते देव आहेत, महादेव आहेत, त्यांना कोणी विचारायचं नाही. काय करणार? प्रति 5 वर्षांनी नभोमंडळात ग्रहांची एक विशिष्ट स्थिती येते आणि त्या स्थितीत जेजुरीत श्री खंडेरायांच्या साक्षीने एक महायज्ञ संपन्न होतो. ऋषीवर, मी तुम्हाला आश्वासन देते की या यज्ञासाठी श्री खंडेराय जेजुरी गडावर उपस्थित राहतील.